आणि नंतर आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे बार्टीच्या अहवालात काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्यात। राज्यातील अनुसूचित जातींच्या संभाव्य उपवर्गीकरणासंदर्भात अहवाल आहे। 1961 ते 2022 पर्यंत राज्यात अनुसूचित जातींमध्ये विविध जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण कसं बदलत गेलं याचं चित्रण मांडण्यात आलंय। 2023 मध्ये राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बार्टीला अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते। या अहवालानुसार राज्यात अनुसूचित जातींमध्ये 1961 पासून महार जातीच्या लोकसंख्येचं प्रमाण सातत्याने वाढत गेलं, तर मातंग आणि चर्मकार जातीची लोकसंख्या ही लक्षणीयरित्या कमी झाली आहे। दरम्यान हा बार्टीचा अहवाल नेमकं काय सांगतो आपण जाणून घेऊया। 1961 अनुसार अनुसूचित जातीमध्ये महार जातीचं प्रमाण हे 33.94% इतकं होतं, तर 2011 मध्ये महार जातीचं प्रमाण हे 62.22% इतकं झालं। 1961 मध्ये मातंग जातीचं प्रमाण हे 30.99% इतकं होतं, तर 2011 मध्ये मातंग जातीचं प्रमाण हे 19.34% राहिलं। 1961 मध्ये चर्मकार समाजाचं जे प्रमाण आहे ते देखील काहीसं लक्षणीयरित्या चांगलं होतं, परंतु चर्मकार समाजाची देखील लोकसंख्या या बार्टीच्या अहवालानुसार सध्या घटलेली आहे। दरम्यान बार्टीच्या अहवालावर काँग्रेसचे आमदार नितीन राऊत काय म्हणतात आपण जाणून घेऊया। आणि यांना 100% माहित होतं या सरकारला की आपण म्हणू ते होणार आहे, आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या पद्धतीने आला। हे नागपूरच्या हेडक्वार्टरमधून घडलेलं आहे, दुसऱ्या कुठून घडलेलं नाही। त्यामुळं महाराष्ट्र शासनाला हे ज्ञात होतं की आपण जे करतो आहोत ते न्यायालय मंजूर करेल, आणि हे राजकारण करून त्यांना अनुसूचित जातीमध्ये जी आज एकता आहे, अनुसूचित जमातीमध्ये एकता आहे, जे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इक्वॅलिटी समानता आणून त्यांना एक संघ जोडण्याचा जो प्रकार केला होता त्याला डिव्हाइड अँड रूल जे आपण ब्रिटिशांचं शस्त्र म्हणतो त्या पद्धतीनं या जातीमध्ये वैमनस्य निर्माण करावं, या जातीमध्ये तेढ निर्माण करावी, या जातीमध्ये संघर्ष निर्माण करावा, जेणेकरून यांची प्रगती होणार नाही आणि आरक्षण या देशातलं संपून जाईल। त्याचा पाडा काल परवा UPSCची जी ॲडव्हर्टाइजमेंट आली लॅटरल एंट्रीनं जॉईंट सेक्रेटरी नेमण्याची, त्यामध्ये तुम्ही बघाल तर तिथं आरक्षण दिलेलं नाही। बार्टीचा हा जो अहवाल आहे याच्यामध्ये वर्षागणिक जे आहे पूर्ण हे आकडे देण्यात आले। त्याच्यामध्ये 1961 मध्ये बौद्ध समाजाची जी काही लोकसंख्या होती ती 34% सांगण्यात आलेली आहे, मात्र आता 2011 मध्ये अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या जी आहे ती 62-63% आहे, आणि त्या तुलनेने मातंग समाजाची जी लोकसंख्या आहे ती 31% आता 19% आली आहे। आपल्याला असं म्हणजे हे मान्य आहे का की एका जाती समूहाची संख्या जी आहे ती वाढली आहे 61 पासून 2011 पर्यंत, आणि दुसऱ्या जाती समूहाची लोकसंख्या जी आहे ती कमी झाली आहे? मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा देशाला स्वतंत्रता मिळाली तेव्हा देशाची लोकसंख्या होती 40 कोटी, आज ती 140 कोटी आहे। जेव्हा देशाची लोकसंख्या वाढते, इतर समाजाची लोकसंख्या वाढते, तर काय आरक्षणामुळे एखाद्या समाजाची लोकसंख्या कमी होऊ शकते का? आरक्षण हे लोकसंख्या कमी होण्याचं साधन आहे का? काय अभिप्रेत आहे महाराष्ट्र सरकारला? काय दाखवू इच्छिते महाराष्ट्र सरकार की महाराजांची लोकसंख्या वाढली आणि मातंगांची लोकसंख्या कमी झाली? हा कुठला भेदभाव आहे? तर हा एक प्रकारचा भेदभाव निर्माण करून जातीमध्ये वैमनस्य कसं निर्माण होईल, तेढ कसा निर्माण होईल, संघर्ष कसा निर्माण होईल, हा प्रकार त्यामध्ये दिसतोय, दुसरं काही नाही। कारण लोकसंख्या इतर कोणताही समाज काढा त्यांची कमी होऊ शकत नाही। आणि सगळ्यात मोठी बाब अशी की जे हे आरक्षणाविषयी बोलतात की 50% आरक्षण हे आरक्षित समाजाला देण्यात आलं, तेव्हा हे सब कॅटेगरायझेशन क्रीमी लेअर याची चर्चा करतात। अहो जनरल कॅटेगरीमध्ये जे 50% आहे त्यामध्ये तुम्ही का चर्चा करत नाही? जनरल कॅटेगरीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे समाज जनरल कॅटेगरीमध्ये येतात, यांच्यात तुम्हाला का स्पर्धा दिसत नाही? वैश्य समाजाची संख्या किती आहे त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये, तुमच्या क्षत्रिय समाजाची नोकऱ्यांमध्ये संख्या किती आहे याचा विचार करत नाही। मग जर हे सूत्र इकडे लावतात तर मग तिकडे का लावलं जात नाही? अबकड ते आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये व्हायला हवं। ऑफकोर्स मग अबकडे लावायचं असेल तर सगळीकडे लावलं पाहिजे ना सूत्र। एक लक्षात घ्या की आरक्षणाचा वापर आणि फायदा जर एका समाजाला मिळाला असेल त्या समाजाला तो फायदा कसा मिळाला? कारण त्या समाजाने शिक्षण घेतलं,
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.